हाय हॅलो प्रेस लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद श्री शिवशीच्या प्रार्थना। साहित्यामध्ये आपण करायची थाळी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवते। आता थाळी कारले मी स्वच्छ धुवून एक पाण्यात आणि लिंबू टाकून शिजत लावलेले आहे। कडसर नको लागायला, त्याच्याने कडूपणा निघून जाते। त्यानंतर ते धुवून घ्यायचे पाण्यात स्वच्छ परत आणि मग फ्राय करायचे भाजी। तेल तापले आपलं। आता आपला कारले परतवायचे तेला। याच्यामध्ये मसाला भरायचा। हा मसाला पहिलेच मीठ टाकलं आपण, चिंच मीठ टाकून ते चांगलं आपण हे केलेलं आपण उकळून घेतलेलं। आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही, फक्त मसाला भरायचा आणि ते परतवायचे आणि ते पाण्यात स्वच्छ करायचं। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे कडसर लागून कारलं। तेल कढीपत्ता मी परतवते तेला टमाटर सगळं असं भरायचं सोडायचं तेलात चांगलं असं परतून द्यायचं, असं सोडून द्यायचं। त्याच्यामध्ये हा खोबरं हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट आणि इथं शेंगदाण्याची पेस्ट, भाजलेली शेंगदाण्याची पेस्ट सगळं त्याच्यामध्ये टाकायचं। असं लावायचं कारल्याला पेस्ट होऊन द्यायचं। असं चांगलं असं हे करायचं तेलामध्ये। तसेच हे सगळे असे भरायचे। हे शेंगदाणे चांगले भाजून घेते, नंतर तीळ पण भाजते आणि मग आपल्याला तिळाचे शेंगदाण्याचे लाडू करायचे। आपल्याला भरपूर आता तीळ हे भाजून घ्यायचे आणि नंतर गूळ किसून घ्यायचा आणि तो पण हे टाकायचा। मी आता भाजते, हलकीशी भाजायची आपल्याला, मध्येच काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये विलायची आणि हे करून लाडू या तुपामध्ये आपल्याला लाडू बांधायचे। फक्त मी चांगले शिमला मिरची स्वच्छ धुतलेली, आता ते आपल्याला फ्राय करायचे। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि लाल मिरची आणि आता ते भरून तुम्हाला दाखवते मी। ते आपलं फ्राय करायचे ना, हे त्याच्यावर करायचं। आता ते भरते नंतर मग दाखवते तव्यामध्ये। इथे ते तेल टाकलं मी तव्यात, तेलात सोडते आता मी मिरची आणि आपण त्याच्यावर झाकणतो। हे आता मी इथे चकल्या तळायला लावला। आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकते मी आणि भात आपल्याला फ्राय करून ताटलीमध्ये काढून। बटाटे झाले आपले तळून, मी आता काढून घेते। बघा आपली थाळी सोबत आहे शेंगदाणा तिळाचा लाडू आणि त्याच्यामध्ये कुरडई तळली आपण आणि पापड उडदाचा आणि आपले भगरीची आणि याचे बटाट्याचे नाही का चकली आणि साबुदाण्याची चकली सोबत हे हिरवी शिमला मिरची आपण फ्राय केलेली शेंगदाण्याचं कूट टाकून आणि बटाटा तळायला आणि राईस जिरा राईस आणि त्याच्यामध्ये दह्याची कोशिंबीर केलेली आपण, त्याच्यामध्ये साखर मीठ टाकलेलं आणि त्याच्यामध्ये आपण कारलं फ्राय केलेलं आहे। इकडू कारल्याने लागणार तर असं मस्त आहे चांगली छान भाजी। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। बाय।